शूज घेतले माझे, शूज घेतले. चला 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 चला. पहिले शूज घाल. शूज कुठे तुझे? चल इकडे शूज घाल. चप्पल कुठे तुझ्या? नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तुम्ही बोलत असा एवढी घाई करून कुठे चाललाय? मित्रांनो, आपण आज चाललो आहे वज्रेश्वरी मंदिरावर चाललो आहे. मंदिरावर नाही, मंदिर बघायला, मंदिराचं दर्शन, वज्रेश्वरी देवीचं दर्शन करायला चाललो आहे. मी, अंकिता आणि पिल्लू. आज पहिल्यांदा असं झालं आहे की मला लेट झालं आणि अंकिता आणि विश्वांक रेडी झाले दोघंसुद्धा. आपल्याला थोडं ऑफिसचं काम होतं त्यामुळे रेडी झालं. फटाफट आंघोळ वगैरे केली आहे, तयार झालं मस्त. शी ऑल्सो रेडी. विश्वांक चला मित्रांनो, हा एक छोटासा ब्लॉग होईल आजचा. आणि आज स्पेशल ब्लॉग असा पण असेल की आज आहे मकर संक्रांती. सो तुम्हाला सर्वांना, आपल्या जेवढे पण फॅमिली आहे किंवा जी व्हिडिओ बघणार त्या सगळ्यांना संक्रांतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ खा आणि सर्वांशी गोडीने आणि प्रेमाने बोला. तुला पण ऑलवेज गोडीने आणि प्रेमाने बोलत राहा माझ्याशी. ओके. सो मित्रांनो चला. हा बघ, तुला घालायचे आहेत का शूज? जा ठेव, कीप आउटसाईड. लायसन्स घे माझं, त्याच्यामध्ये सगळं आहे. ओके. सो मित्रांनो चला, प्रवासाला आपण चालू करूया थोड्याच वेळात. आपण काही खाल्लेलं नाही आहे, मे बी बाहेरच खाऊ जेवण होईल आज. सो लेट्स एन्जॉय द ब्लॉग. स्टे ट्यून. काय स्पेक्स डोक्यावर घालायसाठी असतात, सॉरी डोळ्यावर. कुठे? मग अजून उन्हात गेलो नाहीये आपण. आय एम लुकिंग हँडसम दॅन यू. समजतं. ए पिलू, पडशील रे. मित्रांनो, तुम्हाला पण वज्रेश्वरी मंदिराची जर भेट द्यायची असेल, दर्शन घ्यायचं असेल, तर तुम्हाला वसई स्टेशनला उतरावं लागेल आणि तिथून बसेस किंवा प्रायव्हेट व्हेकल्स आहेत. पण सगळ्यात बेस्ट जर तुमचं स्वतःचं व्हेकल असेल तर सगळ्यात बेस्ट, कारण की जी फ्रिक्वेन्सी आहे आणि जो भाडं आहे ते खूप जास्त आहे. आणि मित्रांनो, दुसरी गोष्ट म्हणजे जर बाईक आणताय तर प्लीज ओव्हरटेक करायचा प्रयत्न करू नका, कारण की इकडे खूप हॅवी व्हेकल्स आहेत, मोठमोठे व्हेकल्स आहेत. कारण की हा जो रोड जातो हा एक भिवंडीला रोड जातो, त्यामुळे इकडे मोठमोठे ट्रान्सपोर्टेशनचे ट्रक्स वगैरे इकडे असतात. सो बी केअरफुल. आपण मित्रांनो पोचलो आहे, पण आज गर्दी एवढी आहे ना, आणि रस्त्यामध्येच आपण गाडी बघ. मजबूत गर्दी आहे मित्रांनो, मजबूत. ही बघा. आणि हे आहे वज्रेश्वरी देवीचं देवस्थान.
एक तास लागेल. आज मित्रांनो गर्दी खूप आहे. म्हणजे हिरवी एवढी गर्दी नसते, खाऊ देऊ आज खूप गर्दी खाऊ आहे. देऊ मला वाटत नाही की पिल्लूमध्ये एवढे पेशन्स आहेत की तो एवढा वेळ थांबू शकतो. मित्रांनो गर्दी खूप आहे, त्यामुळे आपल्याला एवढं वेळ थांबता येणार नाही. मला वाटलं गर्दी कमी असेल, पण इकडे गर्दी खूप आहे कारण की प्रयागराजला कुंभमेळा चालू आहे. तर ज्या लोकांना तिकडे जाणं शक्य नाही आहे ते लोक इकडे आले आहेत, कारण की इकडे गरम पाण्याची कुंड पण आहेत खाली. सो आपण डिसाईड केलं की जी वटी आणलेली अंकिताने ते आपण इथेच देऊया. चल पिली घे. हां मी गेली. मी कुठे शी टाकल्या तो मी आली आणि आमचं दर्शन झालेलं आहे. अरे हेच देव आहेत, फक्त छोटे छोटे. आई कसं आहे? 100 रुपये. मित्रांनो आपलं पाहिजे तसं दर्शन नाही झालं, कारण की गर्दी एवढी होती आणि लाईन एवढी होती ना, तर त्यामुळे आणि आपल्यासोबत आपलं एक मोठी जबाबदारी होती विश्वांक नावाची. तो विश्वांक राहिला नसता एवढा वेळ. सो आपण असं डिसिजन घेतलं की आपण बाहेरून दर्शन घेतलं आणि तिथे एक छोटंसं अजून एक मंदिर आहे, म्हणजे मंदिराच्याच बाजूला. सो अंकिताने तिथे जी काय तिची ओटी होती ते तिथे दिलेली आहे आणि आपण रस्त्यामध्ये एक छोटा एक होल्ड घेतला आहे आणि होल्ड असा घेतला आहे की अंकिताने घरून काय आणलं आहे? आळूवडी आणि चपाती आणलं आहे. आणि मित्रांनो अशा मस्त एकदम सावलीमध्ये रोडच्या बाजूला आपण गाडी उभी करून विश्वांक आणि त्याची मम्मी आणि मी मस्त चपाती आणि भाकरवडीचा आस्वाद घेतोय. कसं सॉरी आळूवडीचा आस्वाद घेतो. बिलू कसं वाटतंय? आणि आपला टकलू काल पडलेला आहे. कसा पडलाय बघू दे. तू कुठे भूत आलं? हां गार्डनमध्ये काल पडला तो खेळताना. बरेच दिवसांनी मित्रांनो असं जंगलमध्ये किंवा हायवेला असं काहीतरी खातोय. होममेड आहे टोटली. पण आपलं सुक्यावर भागणार नाही. आपल्याला काहीतरी चमचमीत लागणारच आहे पुढे. हसताय तुम्ही? आणि सोबत एक केकचे स्लायसेस पण आणलेत. हे सगळं आता घेऊन जावं लागतं. वेन वी हॅव स्मॉल किड ना, वी हॅव टू कॅरी दिस ऑल थिंग्स. पण हे पिल्लूच्या नावावर जास्त करून मीच खातो. पिल्लू आपल्याला इथून घरी पोचायला मित्रांनो जास्तीत जास्त अजून हाफ ॲन आवर लागेल. येताना पण लवकर आलो असतो आपण, पण ॲक्च्युली थोडं बोलण्याच्या नादात अंकिताने मी रस्ता पुढे गेलो. आपण आलो आपल्या जुन्या बिल्डिंगमध्ये आलो आहे आणि आपण इकडे चाललो आहे, टेरेसवर चाललो आहे. बघूया टेरेसवर कोण आहे का.
आपले गँग सगळी पतंग उडवते सगळीकडे. घरी जाऊ पतंग तुला आणलेली ना पतंग मी. आणि आल्याला पण एक गरीब लावून हे पैसे घसरती नको टिचकी दे टिचकी दे टिचकी दे टिचकी दे टिचकी दे टिचकी दे बघता घसटू नको. नकली आहे घे. आणि आपल्याला एक पतंग भेटलेली आहे. आता आपण काय करणार भरदोल उडवणार आहोत. चल जा तिकडे. मीच जा उडवा पण. आईस्क्रीम तुझं मी बाहेर पाय पायाला बघ. पतंग बघा मित्रांनो एका झटक्यात मुळे तुझ्याची पेन घेऊ तुझ्याची कापला बोल. लागो पतंग. आणि मित्रांनो आपली पतंग गेलेली आहे. मित्रांनो आपण तिकडून पतंग उडून आलेलो आणि त्याच्यानंतर अर्जंट आपल्याला एक फोन आला तर आपल्याला ऑफिसला जावं लागलं. सो आता वाजलेले आहेत रात्रीचे मित्रांनो 12 वाजलेले आहेत. सो आता जस्ट आपण आलो आहे. सो आता जेवूया. जेवल्याच्या नंतर लगेच झोपून जाऊया कारण की आज खूप थकलो आहे. कारण की खूप ट्रॅव्हल केलं आज. मी पण आणि विश्वांग पण झोपला आहे. सगळे झोपले. सो मित्रांनो जेवूया आणि ब्लॉगला एंड करतो. ब्लॉग आवडला तर नक्कीच चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय. सी यू सून. टेक केअर अँड गुड नाईट.